विधानसभेच्या निवडणुकीतील मान खटाव मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मी उभा आहे। त्याच्या प्रचारासाठी इथं उपस्थित असणारे राष्ट्रवादी पवारसाहेब, राष्ट्रवादीचे प्रमुख पवारसाहेब, या व्यासपीठावर बसणारे आपले माजी खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सध्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते या तालुक्याचे भूमिपुत्र आणि राष्ट्रवादीचे मान खटावचे नेते प्रभाकरजी देशमुख साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रीय काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख, त्याचबरोबर जिल्हा बँकेतील आमचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, त्याचबरोबर अभयसिंह जगताप, या निवडणुकीसाठी आणि प्रचाराची नाव चुकून राहून गेलं ते आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील माने, ज्यांनी अर्ज भरला होता पण तालुक्याची भूमिका मान्य केली। त्यामध्ये आमचे नंदकुमार मोरे असतील, त्याचं संदीप मांडवे असतील, आणि विशेष उल्लेख करून या आघाडीबरोबर आणि खटाव मानच्या प्रवृत्तीला आणि भूमिकेला पाठराखण करणारे शेतकरी संघटनेचे अनिल पवार, इथं खरं तर आज बरेच जण प्रवेश करणार होते पण वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे इथं या तालुक्यातील एक पूर्व भागातले धनगर समाजाचे नेते की ज्यांच्या पत्नी इथं सभापती होत्या ते बबनराव विरकर यांनी यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून आपल्याला जो पाठिंबा दिला आहे का, हे आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आहोत, काँग्रेसचे सर्व नेते मंडळी, मग या तालुक्यातल्या मान खटाव तालुका, मान तालुक्यातले सर्व आपल्या ताकदीनं आपल्या बरोबर आहेत। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा आमच्या सलमा शेख जिल्हा समन्वयक आणि सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येनं आपल्याबरोबर आपल्याला पाठिंबा आघाडीमध्येच आहेत, ते काम करतायत। त्याचबरोबर इथं लहुजी सेनेनं इथं पाठिंबा दिलेला, लहुजी सेनेचे सर्व पदाधिकारी येत आहेत आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे लहुजी शक्ती आणि भीमशक्ती यांनी सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे। मला सांगण्याचा उद्देश आहे, वेळ झालेला आहे, साहेबांना बोलायचं आहे। त्याचबरोबर ज्यांनी या तालुक्यामध्ये अनेक वर्ष राजकारण समाजकारण केलं ते मनोजदादा पौड असतील, अनेक सर्व कार्यकर्ते मान खटावमध्ये आमचे अर्जुनराव खाडे असतील, इथं वाघोजीराव का पोळ यांचे चिरंजीव, सर्वांची नावं खरं घेतली पाहिजे पण प्लीज कृपया वेळेमध्ये बोलता यावं म्हणून सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले मान आणि खटाव तालुक्यातून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी प्रेम करणारे आपण सर्व माझ्या ज्येष्ठ आणि बंधूंनो, ही निवडणूक आता 20 तारखेला होत आहे। इथं अनेक जण इच्छुक होते किंवा अनेक जणांना हे निवडणूक वेगळ्या पद्धतीने व्हावी असा प्रयत्न सुरू होता, पण मी आपल्याला सांगू इच्छितो की मुळात साहेब आम्ही मांडणीमध्येच हे निवडणूक बऱ्यापैकी ती जिंकलेली आहे असं माझं मत आहे। ज्यांनी या निवडणुकीमध्ये मनाचा मोठेपणा घेऊन सगळ्यांनी अर्ज मागं घेतला त्या सर्वांचा मी आज पवारसाहेबांसमोर जाहीर आभार मानतो। या तालुक्याचे प्रश्न मान खटावचे वेगळे आहेत, वेगवेगळेच आहेत आणि ते असताना 2009 साली हा मतदारसंघ आपला मान खटाव मतदारसंघ झाला। पहिल्यांदा पवारसाहेब आपण इथून प्रतिनिधित्व केलं, आपण खासदार झाला
आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये दोन्ही तऱ्हे समन्वय लवकर झाला. आपण त्यावेळी आम्हाला सांगितलं की अनेक वर्ष मागासवर्गीय मतदारसंघ असल्यानं कैलासवासी सदाशिव पोळांना आपण इथं उमेदवारी देऊया, तुम्ही खटाच्या कोणी मागू नका. आम्ही तो तुमचा निर्णय मान्य केला आणि त्यावेळी पूर्ण ताकदीनं मान आणि खटावमध्ये निवडणूक झाली. त्याही निवडणुकीमध्ये आम्ही खटाव तालुक्यानं पोळ तात्यांना चांगलं लीड दिलं, पण इतर दुर्दैवानं तर आपल्याला यश मिळालं नाही. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण मला उमेदवारी लढा म्हणून आदेश दिला होता, पण तात्यांच्या आग्रहाखाती थांबावं लागलं. 2019 साली आम्ही सर्वांनी ठरवलं ह्या चुकीच्या प्रवृत्तीचं थांबवायचं म्हणून सन्माननीय देशमुख साहेबांना आपण तिथं उभं केलं. पण देशमुख साहेबांना उभं केल्यानंतर सुद्धा या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये खटाव तालुक्यानं त्यांना 11,000 मताचं लीड दिलं. पण दुर्दैवानं शेवटच्या वेळी काही मंडळी एकत्र आली आणि जरा मान तालुक्यामध्येच आपल्याला थोडं कमी मतदान झाल्यामुळं आपल्याला अपयश आलं. पण हे झालं असलं तरी यावेळी लोकांच्या लक्षात आलं या ह्याच्यात 14 साली काय वेगळे झाले, काय एकत्र आले, निवडणुकीसाठी वाटेल ती करण्याची जी प्रवृत्ती आहे ही तालुक्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे यावेळी निर्णय घेतला की तिरंगी झाल्या तर घोटाळा होतोय, म्हणून पहिल्यांदा आम्ही दुरंगी इलेक्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे की आता गडबड कराय कुठली जागा राहिली नाही. मित्रांनो, अनेक टीका करतात, करू द्यात, मला काय त्याचं सुखदुःख वाटत नाही, कारण माझा स्वतःवर विश्वास आहे. ज्यांनी काय केलं ना, टीका करायला जागाच नाही, ते दुसरं काय करणार व्यक्तिगत टीकेशिवाय, त्यांच्या हातामध्ये काय नाही. कारण जी काम करणारी माणसं असतात ते काम करत असतात आणि करणारे जे राजकारण करणार आहे किंवा टीका करणारे ते करत असतात. मी काय आहे ते अख्ख्या मान खटावला माहीत आहे, ते काय आहे ते सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे मला काय सांगायची त्याची गरज नाही आहे. आणि मी परवाच एका साहेब सांगितलं, आता निवडणुकीमध्ये साहेबांना वेळ नाही, कधी एखाद्या ह्याच्यामध्ये अगदी स्क्रीन लावून दाखवून आपण मध्ये मी काय काम उभं केलं आहे, तुम्ही काय कारनामे केलेत सांगायला प्रभाकर घे घाबरणारा नाही. एकदा निर्णय घेतल्यानंतर स्वभाव शांत असला याचा अर्थ काय माणूस हे होतं असा तर अर्थ नसतो. 15 वर्ष लोकांना झुलवलं. या तालुक्याचा पाण्याचा मी एक पाणीदार आमदार, भगीरथ पाण्याचा. अरे बाबा, 92 साली यात पवारसाहेबांनी मुख्यमंत्री असताना उरमोडीची घोषणा केली. 97ला उरमोडीचे प्रशासकीयमान झाले, तारळी झालं, जे कटापूर झालं, 99ला टेंबू झालं. 2007 साली पाणी आपल्या कोंबडीच्या बोगद्यातनं खटावच्या मोळीमध्ये आलं. त्यावेळी आम्ही दोघंही आमदार नव्हतो. फुकटचं श्रेय घेऊ नये कधी कोणाचं. ठीक आहे, झालं. त्यानंतर सर्वजण असणारे आमदार, त्यानंतर त्या प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे, त्या खासदारांचा सहभाग आहे आणि त्याच्या माध्यमातून या तालुक्याला पाणी देण्याचं काम सुरू आहे. काय 80 पूर्ण झालं आहे, अजून बराच टप्पा गाठायचा आहे, हे सत्य आहे. त्याच्यासाठी केवळ पाण्यामध्ये कोणी पॅन्टीवर कोण डुबक्या मारल्या किंवा हात करून आंघोळे केल्या म्हणजे पाण्याचा प्रश्न संपत नाही. अरे पाणी आल्यानंतर तुम्हाला या तालुक्यामध्ये खरी गरज आहे ती केवळ पाणी आलं पाहिजे का, तर आलंच पाहिजे. पण या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं खरी फार गरज आहे की राजकारणामध्ये पवारसाहेबांनी आम्हाला शिकवून दिली की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करत असताना मला खरं इथं सांगावं वाटतं, इथं पानखटाच्या जनतेला अजूनही काळ बदलला आहे. त्यामध्ये अजूनही एखादं हॉस्पिटल झालं नाही. एखाद्या माणसाला इमर्जन्सी कुठं जायचं, अकलूजला जायचं कराडला, आमच्या काटकट डॉक्टर ओढून जावं लागतं. एखादं इथं हायस्कूल हे हॉस्पिटलसुद्धा झालं नाही. या तालुक्याला खरी गरज आहे हे जे युतीचं सरकार आहे की जे दोन्ही पक्ष फोडून झालेलं सरकार, हे आपल्या शेतकरी विरोधी आहे. मागच्या वेळी तुम्ही बघितलं, कांद्याचं उत्पादन चांगलं आलं, जागतिक बाजारात दर वाढले, ते निर्यात बंदी घातली आणि त्यामुळे आपल्याला कांद्याच्या ह्याच्यामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आला. यावेळी पीक चांगलं झालं, सोयाबीनचे दर कमी झाले आणि इथं तेलाचे दर दिवाळीला वाढले. अशा पद्धतीनं शेतकरी विरोधी सरकार असतात. पवारसाहेब मुख्यमंत्री असताना आपल्याला रोजगार हमीतून आपल्याला फळबागाची योजना आणली, ड्रीपला सबसिडी 71,000 कोटीची कर्जमाफी केली आणि शेतकऱ्यांची MSP वाढवण्याचं काम कृषी मंत्री असताना केलेलं आहे. जलसंधारणात पण त्यानं आपल्या इथल्या खासदार असताना मी त्या विधान परिषदेला संधी दिली होती, त्या माध्यमातून आपण कामं केलेली आहेत. तेवढ्यावरती न थांबता खऱ्या अर्थाने या
तालुक्यामध्ये आपल्याला औद्योगिक करावं लागणार आहे, तरुणाच्या हाताला काम द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी इथं MIDC काढण्याचा पाणी राखीव ठेवलेला आहे. आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ते प्रयत्न करून यात MIDC झाली पाहिजे. या तालुक्यामध्ये आपल्याला उद्योगधंदा आणला पाहिजे म्हणून आपण ते साहेबांच्या हस्तेच एक कोस्टरचं आम्ही इथं वडूजला केलं. मग अशी सुरेंद्र गुदगेंनी सांगितलं बंद पडलेला इथेनॉलचा बायोडिझेलमध्ये जिरकॉनमध्ये हे करू बदल करून तोही चालू केलेला आहे. रणजित देशमुखांनी दोन्ही ठिकाणी सुदगण्या काढल्या. मान तालुक्यामध्ये कारखाना काढण्याचा प्रयत्न केला, अर्ध काम राहिलेलं आहे. नक्की अडवलं कोणी? अरे तुम्ही काय करत नाही दुसऱ्याला करू द्या तरी. हे अडवून असं करून या तालुक्याचं गेले 15 वर्ष फार मोठं वाटोळ झालं आहे. तालुका फार मागं झाला आहे. नेलं काय तर केवळ राजकारणाच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावली. त्यामध्ये होत असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून कुणाचा ट्रॅक्टर पकड काय होईल कर, आपल्याला काम करत नाही त्याच्यावरती त्याला अडकव. पण माझे आपल्याला विनंती आहे, काय नोकरी हा पण एक क्षेत्र आहे, ते सुद्धा भूमिपुत्र आहेत आणि ते सुद्धा आपले नागरिक आहेत. इथं असणाऱ्या काय अधिकाऱ्यांना मला कधी कधी सांगितलं की जरी असणारे मग महसूलचे अधिकारी असू द्यात, ग्रामसेवक असू द्यात, शिक्षक असू द्यात, अरे तू नोकरी त्यांचं ती करतायत, ते आपल्याला तेही नागरिक आहेत. त्यांच्यावर दबाव टाकणं हे चुकीचं काम आहे. पोलीस खात्याची तर खरंच दबाव टाकणारा गुंडांना दहशतींना थांबवण्यासाठी ते खातं आहे. पण त्यातल्या काय अधिकाऱ्यांना एवढ्या खालच्या लेवलवरती वागणूक दिली की त्याच्यामध्ये आजही त्यांच्या मनामध्ये काय वाटतंय तुम्ही एखादे असल्यावर खाजगी त्यांना विचारा. ती सुद्धा त्यांचा मुलाबळ आहे, त्यांनासुद्धा हे आहे, ते सुद्धा आपले मतदार आहेत. लोकांना सन्मानानं वागवण्याची भूमिका नाही. यातले कितीतरी लोक त्यांच्या घरी गेले असतील तर कधी कोणाला चांगली वागणूक मिळाली असेल तर कोणी हात वर करा. मग अशा प्रवृत्तीला जी मान खाटावला आपल्याला घातक प्रवृत्ती आहे, विकासाला अडवणारी प्रवृत्ती आहे, त्यांना आपल्याला थांबवावं लागणार आहे आणि त्यासाठी 20 तारखेला परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे. योगायोगांना आपल्या आशीर्वादानं मला योगायोगानं मी सहकारामध्ये गेले 25 वर्ष बँकेचं संचालन काम करतोय. या तालुक्यातल्या सगळ्या सहकारी संस्था, मग सोसायटीपासून खरेदी विक्री संघ असू द्या, बाजार समिती असू द्या, ग्राहक संघ असू द्या, त्यामधनं ह्या खटाव मानच्या आपल्या लोकांना एकदम चांगला सहकार दुष्काळी भाग असून सुद्धा उभा करण्याचं काम केलं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये तर योगायोगानं मला वारसा केशवराव पाटलांचा मिळाला नाही तर 85 काढलेलं पॉलिटेक्निक असेल, डी फार्मसी असेल, महात्मा फुलेंच्या गावामध्ये आश्रमशाळा चालवतोय. पण त्याच्यामध्ये आम्ही एक शिस्त ठेवून त्या पद्धतीनं अंदाजे 10,000 मुलं शिक्षण घेत करतात. मी मूळचा उद्योजकच असल्यामुळं पूर्वीपासून योगायोगानंच नाते समजायला मी राजकारणात आलो. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा मी त्यामध्ये या तालुक्यामध्ये आपल्याला प्रयत्न केलेला आहे. आणि मान खटावच्या बॉर्डरवरतीच आपल्याला खटाव मान अग्रोपशमी कारखाना चालवलेला आहे. साहेबांना आपण ते साखर पुण्याला नेलं होतं. साहेबसुद्धा मला म्हणाले प्रभाकर इथं कुसळं उगवत नाही, हे कशासाठी केलेलं आहे. खरं आहे ते. पण साहेब त्या कारखान्याने एक नावलौकिक बनवलं आहे की त्याच्यामध्ये होत असताना त्या कारखान्याचा 6,500 झाला आहे. 1,00,000 लिटरचे डिस्ट्रीज झालेले आहे. 700-800 लोक प्रत्यक्ष काम करतायत, त्याच्यामध्ये तोडणी होते 700-800 करतायत आणि मजुराच्या म्हणून 2-3 हजार लोकांना इथं रोजगार मिळण्याचं काम देण्याचं काम ह्या तालुक्यामध्ये आपण उभं केलं, ह्या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा हक्काचा कारखाना मिळून 15 दिवसात महाराष्ट्रात एकही दिवस पुढे न जाताना कायद्याप्रमाणे 15 दिवसात पेमेंट देऊन 3,050 रुपयाचा दर आपण लोकांना दिला आहे. मान खटावचे 20,000 शेतकरी हे आपल्या कारखान्याला ऊस घालतात. त्यामुळे एकूण सगळ्या मान खटाव तालुक्याचा आपल्याला भविष्य काळामध्ये प्रभाकर देशमुख असतील, नाहीतर रणजित देशमुख असतील, सुरेंद्रदादा असतील, अनिल देसाई, सगळ्यांना घेऊन आम्ही या तालुक्याचा विकास करणार आहे. मी करणारापैकी मी नाही आहे हे तुम्हाला सांगतोय. जे काय केलं ते मी केलं. अरे काय त्याच्यामध्ये केलं? लोकशाहीमध्ये काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. साहेबांनी आम्हाला संधी दिल्यावर जिल्ह्याच्या राजकारणात मी असेन, कैलासवासी लक्ष्मीताते होते, रामराजे शिवेंद्रराजे एकत्र होतो. कधी त्या जिल्ह्यात पूर्व भागावरती नेहमी अन्याय होता मानखटावरती. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायतीच्या माध्यमातून अध्यक्ष आपण सभागृहानं 6 लोकांना संधी त्याच्यामध्ये त्या काळात मिळाली. खटाव मानच्या प्रत्येक माणसाला कुठंतरी संधी दिली पाहिजे. पण या तालुक्यामध्ये गेल्या 15 वर्षात एखादा कार्यकर्ता घडला नाही तर तो जिल्ह्याला जाईल. फक्त गोरे गोरे गोरे. आमच्या वाघोजी काकांनी पतसंस्था काढली, त्यांना आमदार केलं काय बघून मला माहीत नाही. ती काढून घेण्यासाठी तुम्ही काय केलं ते तुम्हाला माहीत आहे. पण तिथं सुद्धा दुसरा कोणी सापडला नाही. म्हणून मला सांगायचं आहे, राजकारणामध्ये सगळ्यांना घेत असताना आत्ताच सांगितलं साहेब
बोलताना की सर्व समाजाला बरोबर घेऊन राजकारण करावं लागतं, ती आता मगाच्या साहेबांच्या इथं आलेला वेळ नव्हता तरी बोलण्याच्या लक्षात येतं. मी आपल्याला इथं आश्वासित करू इच्छितो आणखी या येत्या निवडणुकीच्या ज्या 20 तारखेला निवडणूक होते, पवार साहेबांनी मला विधान परिषदेला पाठवलं होतं. आत्ताही विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून पवार साहेबांचे विचार घेऊनच आपल्याला मान खटाव मतदारसंघामध्ये भविष्यातला एक चांगला तालुका घडवायचा आहे. आणि त्याच्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाजू आहे की त्याच्यामध्ये आदरणीय आपले खासदार दयशील मोठेपासून खालू नये ना आम्ही वरू नये. त्यामुळे इथं काय कार्यकर्त्यांना कुठं भीती दाखवण्याचं, कुठं काहीतरी करण्याचं अजिबात घाबरू नका. आम्ही सगळे आहे. एकदा उतरल्यानंतर काय आता चिंता करायचे कारण नाही. दहशतीला घाबरू नका. आम्ही पाठीशी दोघं आहे. वरनं यानंतर खालनं येतो. आम्ही सगळ्या पद्धतीने करतो. आम्ही कुणाच्याही वाटेला जात नाही. ह्याचा अर्थ आमच्या वाटेला गेल्यावर कधी थांबत नाही. तर माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, घाबरू नका. कोणीही जगामध्ये गुंड व्हायला बुद्धी लागत नाही. कंबराचं काढून डोक्याला बांधते गुंड होतो. त्यामुळे तुम्ही भिवू नका. आम्ही तुमच्या केसाला धक्का लागला तर या ह्याच्यामध्ये आम्ही सर्वजण इथं स्टेजवरचे जबाबदार आहे. पण आपल्याला आपले संस्कार आहेत त्याप्रमाणे या तालुक्याच्या भल्यासाठी आपल्याला याच्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, इथं औद्योगिकरण करायचं आहे, शेतीमध्ये विकास करायचा आहे आणि एक चांगला संस्कृतीचा मान आणि खटाव मतदारसंघ घडवायचा आहे. त्यासाठी आपण मला येत्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिंग फुकणारा माणूस, याच्यावरती मतदान करून पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचं राज्यामध्ये परिवर्तन होतं आहे. ते परिवर्तन आपल्याला मान खटावमध्ये करायचं आहे. एवढा निर्णय घेतलेला आहे. आपण तो पूर्ण कराल अशी अपेक्षा बाळगून थांबतो. आणि आपल्या सर्वांना इथं मी आपल्याला 20 तारखेला मतदान करण्यासाठी आपल्याला विनंती करतो की आपण 20 तारखेला तुतारी चिन्ह समोरचं बटन दाबून विजय करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण 1,24,000 मतं मला देऊन तुमचा खासदार म्हणून दिल्लीत पाठवलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या विधानसभेमध्ये विशेष करून मला आभार मानायचे आहेत ते स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात आमच्या विरोधात लढते, परंतु मान खटावमध्ये काय चाललेलं आहे त्यासाठी अनिल पाटील आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी, RPIच्या सर्व कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिशा ठरवली आणि एकत्रित यायचं ठरवलं. आणि या ठिकाणी गारगे साहेबांना आपण सक्रिय पुढं राहून या इलेक्शनमध्ये काम केलं, त्याबद्दल मी पक्षाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. मला आवर्जून या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. इलेक्शन सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली 5 गोष्टीची गॅरंटी ही आपल्या राज्याला दिलेली आहे. आणि ती पहिल्या सरकार आल्यानंतर पहिल्या 100 दिवसामध्ये ते आपल्या मतदार बंधू भगिनींना जनतेला द्यायचं महाविकास आघाडीने निर्णय घेतलेला आहे. त्यात महिलांसाठी महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिना 3,000 रुपये द्यायचा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे. तेल डाळी वाढत चाललेले आहेत, शेतीमालाचे दर पडत चाललेले आहे, GST वाढत चाललेला आहे. असं असताना दाजीच्या खिशाला चाट लागायला लागलेली भरपूर. माहेरी सोडायला जाताना पेट्रोल भरायला लागते, डिझेल भरायला लागते, ते सुद्धा कधी खाली आलं नाही गेल्या 10 वर्षामध्ये. म्हणून महाविकास आघाडीने निर्णय घेतला की सगळ्या माता भगिनी महाराष्ट्रात कुठेही फिरू द्यात, देवदेव करू द्यात, माहेरी जाऊ द्यात, मैत्रिणीकडे जाऊ द्यात, सगळीकडे मोफत प्रवास त्यांच्यासाठी. आता तुम्ही म्हणताल आम्हाला काय दिलं, म्हणून दाजीची पण गोष्ट लक्षात ठेवलेली आहे सगळ्यांनी. तर दाजीचं 3 लाखापर्यंतचं कर्ज माफ करायचं ठरवलेलं आहे. आणि नियमितप्रमाणे जे कर्ज फेड करतील त्यांना
50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं ठरवलेलं आहे. इथं बसलेल्या मतदार बंधू भगिनींना विचारायचं आहे, पंतप्रधान आरोग्य विमा आपल्याला कार्ड दिले, किती जणांना लाभ मिळाला? तर महाविकास आघाडीनं 99 पासून 2014पर्यंत महात्मा फुले आरोग्य योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून अनेक लाखो रुग्णांचे उपचार केले. आता 5 लाखाच्या आत कुठले मोठे आजार नीट होत नाहीत, म्हणून महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे की 5 लाखाच्या ऐवजी आता 25 लाखापर्यंतचा विमा उतरायचा आणि सगळ्या जनतेला त्याचा फायदा करून द्यायचा. गेले 10 वर्ष आपण पाहतोय महाराष्ट्रात हरियाणा पॅटर्न करायचा बघितलं. सगळ्या जाती धर्मामध्ये ते निर्माण करायचा प्रयत्न केला. सगळ्या जाती धर्म एकमेकाच्या अंगावर सोडून दिले आणि सगळीजण मजा घेत आहेत. म्हणून महाविकास आघाडीने ठरवले ज्यावेळेस जनगणना होईल त्यात जातनिहाय जनगणना करायची आणि महाराष्ट्रातील वंचित जाती जेवढ्या आहेत, ज्या सामाजिकदृष्ट्या असतील, आर्थिकदृष्ट्या असतील, शैक्षणिकदृष्ट्या मागास असतील, मग त्यात मराठा समाजाला, धनगर समाजाला, लिंगायत समाजाला, मुस्लिम आला आणि ज्या ज्या काही छोट्या जाती ह्या सगळ्या गोष्टीपासून वंचित आहेत अशांना वेळ प्रसंगी 50% जी आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवून 70 ते 75% नेऊन सगळ्यांना आरक्षणाचा फायदा मिळवून द्यायचा असा निर्णय घेतलेला. गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्याशिवाय काही केलेलं नाही. रोजगार निर्मिती तर शून्य झालेली आहे. गेल्या 2.5 वर्षात आपल्या महाराष्ट्रातून चिप बनवायचा फॉक्सकॉन सारखा 1 लाख कोटीचा उद्योग आपल्या राज्याच्या बाहेर गेला. टाटा एअरबस सारखा 1,80,000 कोटीचा प्रकल्प तो सुद्धा बाहेर गेला. आयफोन बनवायची फॅक्टरी 2 लाख कोटी ती सुद्धा बाहेर गेली. औषध निर्माण करणारं पार्क उभं राहणार होतं, 80,000 कोटीची गुंतवणूक होणार होती, ती सुद्धा बाहेर गेली. 2 दिवसापूर्वी मी पुढारी न्यूज चॅनलला एक बातमी बघितली. गेल इंडियाचा प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे मध्य प्रदेशमध्ये गेला. 80,000 कोटीची गुंतवणूक होणार होती. म्हणजे ह्या सगळ्या जर फॅक्टरी काढल्या, छोटे मोठे उद्योग गेले ते वेगळेच, परंतु मोठे सांगतोय मी, 5 लाख रोजगार निर्मिती होणार होती. आणि ह्याच ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार असतं, पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असतं, तर मोठ्या प्रमाणावरती फॅक्टरी आपल्याकडे आलेल्या असत्या, चांगलं वातावरण निर्माण झालं असतं, उद्योगस्नेही वातावरण झालं असतं. आत्तापर्यंत आपल्या धुळदेवच्या MIDC फॅक्टरी उभा राहिल्या असत्या त्या ठिकाणी. ती जमीन घेताना सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केला. धुळदेवच्या शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे, जानेवारी महिन्यामध्ये मी, गारगे साहेब, देशमुख साहेब, आम्ही सगळी नेते मंडळी कलेक्टर ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना घेऊन पहिली मीटिंग लावू आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही, बळजबरीने तुमच्या जमिनी घेतल्या जाणार नाहीत, हे जी काळजी घ्यायची जबाबदारी आमची आहे. आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गारगे साहेब असतील, देशमुख साहेब आहे, मी आहे आणि सगळीच नेते मंडळी आहेत. मान खटावसाठी आम्हाला एकच स्वप्न दिसते, खोटं काय सांगायचं नाही तुम्हाला. इथले जे अपुरे सिंचन प्रकल्प आहेत त्यासाठी साहेबांपाशी हट्ट धरून जास्तीत जास्त निधी आणून तो प्रश्न मार्गी लावायचा. साहेब, या मान खटावमधून महाराष्ट्रात देशात सगळ्यात जास्त अधिकारी, MPC असेल, UPSC असेल, आर्मी असेल, सगळ्यात जास्त अधिकारी इथून निर्माण होत आहेत. मध्ये मी देशमुख साहेबांना बोललो आणि साहेबांनाही विनंती राहील, मी त्यात थोडाफार हातभार लावीन. साहेब, आपण जर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून किंवा शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून जर इथं आर्मी, UPSC आणि MPSCचं स्टडी सेंटर जर उभं केलं तर अजून जास्तीत जास्त मुलं देशाच्या सेवेमध्ये सामील होतील. जसं मी इलेक्शन निमित्त फिरत होतो लोकसभेचं आणि आत्तापर्यंत खटावमध्ये गेलं, कॅनलला पाणी सुटलं, अर्धवट सुटलं, निम्मी गाव वगळी खाली गेलं.
इकडं पण नदीला पाणी सोडलं, निम्मं सोडलं, डायरेक्ट खालचाच बंधारा भरला, मधला बंधारा तसाच सोडून दिला. तुम्ही मला खासदार म्हणून नेमल्या मी पहिलं पत्र कलेक्टर साहेबांना दिलं आणि ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. आणि मी तमाम मान खटावमधल्या जनतेला एवढंच सांगतो तुम्हाला सगळ्यांना, इथून पुढं आम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितल्या पद्धतीनं पाणी सुटणार नाही. इथल्या जनतेची इच्छा काय आहे, इथल्या जनतेला कधी कधी पाळी पाहिजे पाण्याची, त्याच पद्धतीनं पाणी सोडलं जाईल. अशा पद्धतीचा दबाव या प्रशासनावर ठेवण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू. साहेब, वडजरला जेव्हा सभा झाली तेव्हा अनेक ज्येष्ठ मंडळींचं स्मरण त्या ठिकाणी झालं आणि मी काही गोष्टी बोललो होतो. मान खटावचा विकास करताना स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या, स्वर्गीय केशवराव पाटील, स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे, स्वर्गीय चंद्रहास पाटील, स्वर्गीय धोंडीराम वाघमारे, स्वर्गीय संपतराव अवघडे, या सगळ्या लोकप्रतिनिधींचं या मान खटावमध्ये प्रकल्प आणण्यात फार मोठं योगदान आहे. या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे, ह्यांना विसरून चालणार नाही. मी मागासपासून सगळ्यांची भाषणं बघत होतो, कोणतर बोलल. 99ला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते 2014 पर्यंत होतं. या कालावधीमध्ये विदर्भातल्या भाजपच्या अनेक आमदारांनी राज्यपालांकडे तक्रार केली की समान वाटप होत नाही निधीचं. इरिगेशन खात्याचा जो निधी आहे तो जास्तीत जास्त इतर महाराष्ट्रातच वळवला जातोय. अशी तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी त्याच्यावर बंदी घातली आणि ती बंदी आपल्याकडे निधी यायचा बंद झाला आणि तो अगदी 2014, 15, 16 पर्यंत तसाच होता. आणि तिकडचा अनुशेष भरून निघाल्यानंतर मग उठवल्यानंतर निधी यायला सुरू झाला आणि हे म्हणतायत मीच हे सगळे प्रकल्प केलं. हे चुकीचं आहे. जेवढे माझे आमदार झाले त्या प्रत्येकाचा मोठा वाटा इथल्या योजनेमध्ये, इथला प्रकल्प उभा करण्यामध्ये आहे. त्यामुळे एकट्याने कधी क्रेडिट घ्यायचं नसते. पाया कोणी रचला हे महत्त्वाचं आहे. फीत कापायला काय कोणी येईल, 100 जण येतील. त्यामुळे या वडीलधारी मंडळींचं योगदान बिलकुल विसरता कामा नये. जाता जाता एवढंच बोलीन इथं मी, विशेषतः प्रशासनाला, TV मीडियावाल्यांनी मी आत्ता जे बोलतोय त्याच्याकडं चांगलं रेकॉर्डिंग करा आणि भारताच्या निवडणूक आयुक्ताकडे ते गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे गेलं पाहिजे, पोलीस महासंचालकाकडे गेलं पाहिजे. लोकसभा इलेक्शन बघितलं, विधानसभा इलेक्शन बघितलं मी. सगळीजण तुम्ही एवढी टेन्शनमध्ये, इकडं असं होते, इकडे दबाव होते. यांची तर स्वतःहून डेअरिंग नाही मैदानात उतरायची. परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा. हा लोकशाहीचा उत्सव आहे. विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या. मगाशी मसवडमध्ये मी गेलो होतो. मसवडमध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं, मिथुन लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्यकर्ता आहे, भरपूर पळतोय, काम करतोय, पक्षासाठी घरोघरी जाऊन मतं मागतोय. म्हणून DYSP ऐका मी काय बोलतो ते. त्याच्या घरी काल 40 पोलीस घेऊन धाड मारली रात्री 12 वाजता. पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर, मतदारांवर. चालणार नाही. काल बिदालमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली. 48 तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला. तुम्ही इथल्या जनतेचे नोकर आहात एवढं लक्षात ठेवा. कुणाचे खाजगी नोकर नाही आहे तुम्ही. आणि या इलेक्शनमध्ये जर हे थांबलं नाही तर इथं जेवढी जनता बसली ना, या अख्खी कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिसवर घेऊन येणं एवढं लक्षात ठेवा.
आणि त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय गुन्हे केलेले आहेत ते सगळे. लोकशाही मार्गाने लढू द्या ना. विकास केलाय तर इमानदारीने जाऊन मतं मागा. साहेबांवर टीका कशाला करत बसताय? तुमची योग्यता तर आहे का साहेबांवर टीका करायची? जवळ तर पोचताय का आसपास? मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण लय भारी झालो असं असतंय का? संस्कार लागतात त्याला. संस्कार चांगले असेल तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल, 15 वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल, लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही. काम बोलतं काम. साहेब मी वडजलला बोललो होतो तुम्हाला की हाफचड्डी झालेली आहे, खरं आता आज फुल पॅन्ट आहे सगळी स्टेजवर बसलेली. तुम्ही अशी काय टीप मारली आता ही पॅन्ट फाटणार नाही वर बसलेली. फक्त आता एक मंत्र देऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना, मान खटावच्या लोकांना. एक जंगल होतं, त्यात वाघ होता. त्याने एक दिवशी फरमान सोडला, ज्यांना ज्यांना शिंग आहेत त्याने जंगलाच्या बाहेर व्हायचं नाही तर त्यांचा कडेलोट केला जाईल, त्यांना मारून टाकलं जाईल. सगळी प्राणी पळत सुटली. सायरावर त्या जंगलात पळत होती, बाहेर पळायला जेवढी यांना शिंग आहेत तेवढी. त्यात एक ससा पळत होता इकडं तिकडं. तिथे एक माकड बसलं होतं, त्यानं अडवलं त्या सशाला. तू का पळतोय? ते म्हणलं मला उद्या जर पकडलं, माझे कान लांब आहेत आणि ती वाघोबा जर म्हणला की तुझं कान नाही शिंगच आहेत तर मला कापून टाकल ती. मान खटावमधली जनता मला तशीच दिसून येते बिचाऱ्या सशासारखी. कारण आता तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. ती सशाचे कान आहेत ना, ती शिंगात रूपांतर करायचं आहे आणि असे काय टोकदार करायचे आहेत. 20 तारखेला त्या बटनावर ते टोकदार पद्धतीनं दाबायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे घारगे साहेबांना प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच हात जोडून विनंती करतो, हात जोडून मतदारांना विनंती करतो. घारगे साहेब व्यवसाय करतायत, शैक्षणिक संस्था चालवत आहेत. मंचावरती बसलेला प्रत्येक नेता हा रोजगार उपलब्ध करून देतोय सगळ्यांना, सगळ्यांच्या हाताला काम देतोय, शेतकऱ्याच्या पिकाला दाम देतोय. मग आता आपल्याला सुसंस्कृत चांगली पिढी मान खटावची घडवायची. IAS IPS तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घडवायचे आहेत, चांगला शेतकरी घडवायचा आहे, चांगला उद्योगपती घडवायचा आहे का वाळू माफिया बनवायचे आहेत आपल्या इथं, हे तुम्ही ठरवायचं आहे सगळ्यांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. याच्यानंतर आणखी एक सभा आहे आणि ती सभा संपल्याच्या नंतर घरी मुक्काम करून उद्या त्याला सोलापूर हा जिल्हा आणि आणखी राहिलेल्या जिल्ह्यात जायचे. ही यावेळी निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमधून तेव्हा सगळ्यांच्या फाशीमध्ये प्रश्नाची सोडवणूक करण्याची दृष्टी आणि ताकद असणारा उमेदवार भावाकडे राजांच्या रूपानं आमच्या सगळ्यांना दिलं. मी तुमच्या भागाचा नेहमी विचार करतो. कसा भाग लोक कसे नवीन पिढी अभ्यास होईल, दुष्काळासारख्या संकटाला तोंड देण्याची हिंमत आहे. हे सगळं किती अडचणीचे असल्या तर त्याचा मात करून पुढे जायचं
हा विचार तुम्ही लोकांनी सोडला नाही ही अत्यंत जरुरीची बाजू आहे. आजचा सभाकर देशमुखला सांगत होते की या शिक्षण संस्थेचं महाविद्यालय संस्थेचा अध्यक्ष मीच आहे आणि या संस्थेमध्ये आमची या भागातली तरुण पिढी आहे ती जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जबाबदारी घेऊन काहीतरी करू शकेल असा एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण करण्याची गरज होती. आणि त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या इथल्या शाखेत एक मार्गदर्शन केंद्र ट्रेनिंग सेंटर खुले केले आणि मला आत्ताच सांगण्यात आलं की याचा फायदा इथल्या तरुण पिढीने घेतला आणि त्यातून अनेक IAS IPS पोलीस अधिकारी अन्य क्षेत्रामध्ये कुठे ना कुठेही त्यांची निवड झाली आणि आज एक कर्तव्यवान अधिकारी म्हणून त्यांचे काम करण्याची तयारी आहे. आणि हे इतिहास होत असेल तर एक गोष्ट मान्य केली पाहिजे, संकट आहेत पण त्याच्या मात करण्याची दृष्टी आहे. आणि मला असंच आहे की पुण्यामध्ये एक दिवस महान खटाव तालुक्याच्या अधिकाऱ्यांचं संमेलन होतं आणि चौकशी केली तर असं ऐकायला मिळालं की असं कुठलं एक खातं नाही त्या खात्यामध्ये या भागाचा कुणी ना कोणतेही अधिकारी म्हणून काम करतं आणि ही अत्यंत जरुरीची गोष्ट आहे. असा पुढे जायचा विचार केला पाहिजे. कसा करता येईल, काय काय फायदे आहेत याच्याबद्दल एकदम मी आत्ता सांगू शकत नाही. पण लक्ष केंद्रित करायचं असेल तर त्याची सुरुवात वाहण्यापासून करावं लागेल. उन्मोली असेल, जे कदमपूर असेल, चेंबू असेल, या सगळ्या योजनांच्या उभारणीच्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा कालखंड दिला. त्याची यादी करायची नाही तर स्वर्गीय सदाशिवराव खोत, स्वर्गीय भाऊसाहेब बुर्गे, स्वर्गीय माजी आमदार धुंजीराव वाघमारे, यशवंतराव माने महाराज, वसंतराव कदम पाटील, वाघोजीराव खोत असे अनेकांची नावं घेतायची की त्यांनी आयुष्यात या कामाच्यासाठी काही ना काहीतरी एकत्र करण्याची भूमिका घेतली. आज ईश्वर प्रगती झाली. मी असा विचार करतो की इथं सगळे नेते एकत्रित आहेत. खरं म्हणजे ते सगळे नेते एकत्रित आहेत हा संदेश या भागाच्या लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. ही एकी आज प्रभाकरजींच्या निवडणुकीच्या निमित्तानं झाली याचा मला आनंद आहे. आणि ज्या वेळेला सगळ्यांची इच्छा निवडणुकीला उभं राहायची होती पण एक दिवशी सगळ्यांनी येऊन सांगितलं कुणी आमच्यापैकी एकाची निवड करा. ती निवड जी होईल त्याच्या मातीशी आम्ही उभं राहतो. आणि मला आनंद, आश्चर्य आणि आनंद या दोन्ही गोष्टी होतात. निवड केल्याच्या नंतर बाकीच्या सगळ्यांनी कुणी आपले अर्ज भरत घेतले, कुणी यांना पाठिंबा दिला आणि आज सगळेजण एका विचाराने काम करते. आता ही एकी अशीच पुढे ठेवायची. राजकारणात निवडणुका असतील,
आणखीन काही गोष्टी ते कोण करणार ते करून द्या. पण आजची नेतृत्वाची शक्ती एकत्रित केली आणि तुम्ही आम्ही बसून काही कार्यक्रमाची आखणी केली तर या भागातल्या लोकांचे प्रश्न सुचत नाहीत. कसे सुचत नाहीत हे आम्ही सगळेजण बघू आणि तुमच्या पाठीशी बरोबर. आणि म्हणून मी असा विचार करतो की या निवडणुका संपल्या त्याचं मोकळं झालं या प्रमुख नेत्यांना घेऊन आम्ही एकत्र बसू इच्छितो. काय काय करता येईल याचा विचार करतो आणि लवकरच राज्य सरकार केंद्र सरकार या सगळ्यांची मदत घेऊन त्या सगळ्या गोष्टीला गती कशी देता येईल या दृष्टिकोनातून पावलं टाकली जातील हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आज अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. अनेक गोष्टीला आपल्याला पुढे जायचे. कसं जायचं, काय प्रश्न आहेत, कोणत्या वर्गाच्यासाठी लक्ष केंद्रित करायचं त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. अलीकडच्या काळामध्ये आम्ही लोकांनी एक संघटन केलं. त्याचं नाव महाविकास आघाडी. त्याची सुरुवात दिल्लीपासून झाली. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी देशाचे प्रधानमंत्री काही गोष्टी सांगत होते. त्यांनी सांगितलं उद्याच्या निवडणुका आल्या तुम्हाला 400 खासदार निवडून द्या. राज्य चालवायचे असलं तर 350 खासदार असले तरी राज्य करता येतं. त्याला 400ची काही गरज नाही. पण त्यांचा आग्रह होता. आम्हाला खात्री वाटत होती की 400चा आग्रह याचा अर्थ काही ना काहीतरी कारण वेगळं याच्यात दिसतं. आम्ही देशाचे प्रमुख नेते एकत्र बसलो. दिल्लीमध्ये मिटिंग बोलवली. मिटिंगला सोनिया गांधी होत्या, मिटिंगला राहुल गांधी होते, मिटिंगला मी स्वतः होतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री या सगळ्यांना आम्ही एकत्र केलं. आणि या 400 जागा हा जो आग्रह याच्या मागचं सूत्र काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि आमच्या चर्चेचा निष्कर्ष आला की जर या देशामध्ये घटनेमध्ये काही बदल करायचा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली तिला धक्का द्यायचा असेल तर त्याच्यासाठी अधिक खासदारांची गरज असते. आणि म्हणून या देशाची घटना ही जतन करायची असेल तर आम्हाला एकत्र येऊन हा 400चा वायदा करणाऱ्यांना आवडलं पाहिजे. आणि ते काम आम्ही लोकांनी केलं. महाराष्ट्राने त्याच्यामध्ये अतिशय योगदान दिलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्राने 48पैकी 30 जागा आम्हाला लोकांना दिल्या. आणि या 30 जागेच्या जोरावर आणि अन्य राज्याच्या मदतीवर आम्ही निर्णय घेऊ शकलो की कुठल्याही प्रश्न सोडवण्याच्यासाठी आम्ही सत्तेचा वापर करू. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला व्यक्तिंची धक्का लावून देणार नाही. आणि त्याचं काम आज त्या ठिकाणी झालं. आता ती निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक. आणि आमचा प्रयत्न आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं एकत्र येऊन या निवडणुका आपण लढू. आणि माझी खात्री आहे की या निवडणुका एकत्र लढवल्या तेव्हा लोकांची मदत असली तर आम्हाला 100% यश आल्याचं राहणार नाही. आणि यश एकदा आल्याच्या नंतर सत्ता हातात येईल. मगाशी काही पक्षांनी विशेषतः आपल्या खासदारांनी काही प्रश्न मांडले. प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण सत्ताचं उत्तर द्यायचं असेल
तर हातात सत्ता पाहिजे, हातात अधिकार पाहिजे. जोपर्यंत महाराष्ट्राच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्रात काम करण्याचा अधिकार आम्हा लोकांच्या हातामध्ये तुम्ही देत नाही, तोपर्यंत हे करतो ते करतो हे सांगून काही उपयोग होणार नाही. कारण करण्यासाठी लागणारा अधिकार हाच पुढे आमच्या हातात आहे. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की आता विधानसभेची निवडणूक आली, एकसंघ राहू, लोकांचा पाठिंबा घेऊ, जबरदस्त शक्ती तयार करू आणि या शक्तीच्या जोरावर परिवर्तन आणण्याच्या दृष्टीनं काळजी करणं हा निकाल त्या ठिकाणी करूया. समाजात काही घटक आहेत, स्त्रियांचा घटक आहे. आज सांगतात प्रधानमंत्री त्यांचे सहकारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते सगळे सांगतात की महिलांचे प्रश्न आम्ही सोडवणार. कसे सोडवणार? आम्ही एक योजना काढली, लाडकी बहीण. चांगली गोष्ट आहे. लाडक्या बहिणीचं हित जपण्याच्यासाठी काही पावलं टाकत असतील तर आमचा काही विरोध नाही. पण आज खऱ्या अर्थानं गरज काय? एका बाजूने आम्ही लाडक्या बहिणीचं कौतुक करतो आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये या भाजपची जी राजवट आहे त्यांच्या कालखंडामध्ये किती महिला यांच्या अत्याचार झाले याची माहिती तुम्हाला आहे. या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 महिलांच्यावर अत्याचार झाले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी आज महाराष्ट्रात आलेल्या आहे. आणि हेच नाही, आणखीन दुसरे की हा जो आकडा आहे तो आकडा असा सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये मुलं आणि मुली याचा जर विचार केला तर दर 5 मुलीच्या पाठीमागं अत्याचाराच्या संबंधीची तक्रार या ठिकाणी ऐकायला मिळते. आणि म्हणून एका बाजूने तुम्ही लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या भाषेत इतके शेकडो हजारो अत्याचार होतात त्या संबंधीची ठोस पावलं टाकायचे नाही. मगाशी सांगितलं आमच्या खासदारांनी कुठला तरी गुन्हा घडला आणि तो गुन्हा नोंदण्यासाठी पोलीस खातं इतके दिवस लागतं. आता हे चित्र जर महिलांच्यासाठी असेल, लाडक्या मुलींच्यासाठी असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की या सगळ्या गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण आणलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या मुलींना संरक्षण द्यायचं काम हे केलं पाहिजे. मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक माहिती आली की काही मुली महाराष्ट्रात बेकायदेत कुठे गेल्या त्याचा पत्ता नाही, शोध नाही. आणि त्याचा आकडा हा जवळपास 12,000च्या आसपास आहे. या राज्याच्या 12,000च्या जवळपास मुली गायब झाल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. हे काही चित्र योग्य आहे? महाराष्ट्राला संसद पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या या भ्रष्टाचाराकडे गांभीर्यानं बघत नाहीत. त्याची ही किंमत आज तुम्हाला मला द्यावी लागते. दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे शेतकरी. आज काय अवस्था शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक अत्यंत गंभीर हा प्रश्न महाराष्ट्रात झालेला आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या. आम्ही चौकशी केली की आत्महत्या का होत आहे. त्याच्या खोलात गेल्याच्या नंतर एकच गोष्ट दिसते, कर्ज काढलं, पीक पाणी घेतलं, सोन्यासारखं पीक अतिवृष्टी किंवा अन्य कामामुळे रद्द झालं, उद्ध्वस्त झालं. ते पीक गेलं पण कर्ज डोक्याचं कायम झालं. आणि त्या कर्जामुळं वेळीच पैसे न फेडल्यामुळं कधीतरी घराची भांडी कुणी बाहेर निघतात, त्याची आवृत्ती असते
आणि ते सहन होत नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी आत्महत्या झालेलं चित्र शेतकरी कुटुंबामध्ये दिसतं आणि तिसरा वर्ग महत्त्वाचा तरुण मुलं. आज इथं कॉलेज काढलं, अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, मुलं शिकायला लागली, पदवीधर झाले पण असायला काम कुठं नसते. महाराष्ट्रामध्ये जाहीरच्या ठिकाणी अर्ज करतात, हेरफेर करतात, पुण्याच्या दराने जातात, पण नोकरीचा पत्ता नाही. आणि म्हणून या तरुण पिढीमध्ये नैराश्य येऊन द्यायचं नसेल, काम करण्याच्या अधिकाराची जाण ही त्याच्या मनात तयार करायची असेल तर यांच्या कामधंद्याच्या संबंधीचा विचार हा करण्याची गरज आहे. आणि हे सगळं करायचं असेल तर उदाहरणार्थ तुळसा तालुका, या तालुक्यामध्ये MIDC नुसती काढली यांनी प्रश्न सुचला नाही. MIDC काढली चांगली गोष्ट आहे. देशाचे उद्योजक आहेत, महत्त्वाचे लोक आहेत, त्या सगळ्यांशी संपर्क साधून सुसंवाद साधून त्यांना इथं निमंत्रण देऊन इथं कारखानदारी वाजवायला त्यांच्याकडून काही कारवाई होईल का याचा प्रयत्न करणं याची आज आवश्यकता आहे. आणि मी आणि आमचे सगळे इथले सहकारी एकच वस्तू आणि असे उद्योजक आहेत त्यांना इथं कसं निमंत्रित करता येईल त्याच्याबद्दलची खबरदारी घेऊ. कारण हे उद्योजक येऊ शकले, कारखाने काढले तर माझी खात्री आहे हाताला काम मिळेल आणि भागाचा चेहरासुद्धा बदलेल. ही सगळी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार्य साथ याची आवश्यकता आहे. आणि माझी खात्री आहे की त्या आपल्या तालुक्यातले शेजारच्या खतामध्ये तुम्ही सगळेजण कष्ट करण्याच्या बाबतीत कधीही कमी पडणार नाही. एकत्र काम करून पुढे न्यायचा रस्ता दाखवल्याच्या नंतर त्याचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ असणार नाही. आणि ही सगळ्या दिशेनं आपण द्यायचा निकाल आणि निर्धार आज या ठिकाणी करू. तुमची साथ मिळेल ही निश्चित अपेक्षा करतो आणि पुढच्या सभेला जायला तुमच्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय